नमस्कार, मी अनुष्का आहे रुईकर। आज मी टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलणार आहे। तुमच्या सोबतही असं होतं का की टाइम पुरतच नाही, वेळ कुठे जातो समजतच नाही, किंवा काम करताना लक्षच लागत नाही, किंवा कामाची खूप चाल ढकल होते की 1 मिनिट मी रील्स बघून घेते मग कामाला जाते। अरे सकाळी सकाळी बायकांनी काय काय स्टेटस ठेवले आपण ते बघूया आणि मग कामाला जाऊया। किंवा लेकर मम्मी मला 5 मिनिटं फोन दे, मी एक गेम खेळतो आणि मग काम करतो। अशाने ना काम होत आहे ना रील बघणं नीट होत आहे, काहीच होत नाही आणि सगळा वेळेचा खेळ खंडोबा होतोय। तर ह्यावर मी निदान आज शोधून आणलं आहे। ह्या टेक्निकचं नाव आहे पोमोडोरो टेक्निक। सो ही टेक्निक इंट्रोड्यूस केली फ्रान्सिस्को किलो नावाच्या एका व्यक्तीने इन 1980s मध्ये। तेव्हा तो युनिव्हर्सिटी मध्ये होता। तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की अभ्यास करताना त्याचं काही लक्ष लागत नव्हतं। मग त्यांनी पोमोडोरो म्हणजे एक टोमॅटो शेपचं एक टाइमर घेतलं। तो काय करायचा की 20 मिनिटाचा टाइम लावायचा आणि ते 20 मिनिटं कम्प्लिटली तो त्या टास्क मध्ये इन्व्हेस्ट करायचा। मग 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा। असं त्याने केलं 4 वेळेस आणि जेव्हा हे 4 वेळेस कम्प्लीट झाले मग त्यांनी 5व्या वेळेस परत 20 मिनिटाचं टाइमर लावलं आणि मग तो जो नेक्स्ट वाला जो ब्रेक घेतला ते 15 ते 30 मिनिटाचा घेतला। तर ह्या सगळ्या टेक्निकला म्हणतात पोमोडोरो टेक्निक। ह्या टेक्निकने तुमचे जे काम आहे ते पण इझिली कम्प्लीट होतं। ह्या टेक्निक मध्ये तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या कामाची लिस्ट काढायची आहे की तुम्हाला हे 20 मिनिटात व्हायला पाहिजे आणि मग तुम्ही 20 मिनिटाचा टाइमर लावायचा आणि मग त्या 20 मिनिटात तुम्ही ते पूर्ण काम करायचं। जसा अलार्म वाजला की मग तुम्ही ते स्टॉप करायचं। मग 5 मिनिटं तुम्ही स्वतःला रिलॅक्स म्हणून द्या। तुम्ही फोन स्क्रोल करू शकता, तुम्ही काही खाऊ शकता किंवा एक चक्कर मारून येऊ शकतात। मग 5 मिनिटं संपली की पुन्हा तुम्हाला तेच करायचं आहे। ह्याच्याने काय होणार की तुम्ही जो वेळ आहे तो सिलेक्टिव्हली सिम्प्लिफाय करता एका क्वालिटेटिव्ह वर्कने। सो हे करून, ही टेक्निक करून तर मला फारच फायदा झाला आहे। तर आता तुम्ही सांगा ही टेक्निक करून तुमच्या आयुष्यात ह्या टेक्निकने किती लाभ येतो।